नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीकडून आज आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजपच्या आमदार आणि जे पदाधिकारी आहेत ते आपल्याला चालत जात असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत आपले भाजप जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत आमदार देवेनी फरंदे आहेत। ताई, आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करतायत। हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे। कालपासून 24 तास उलटले 24 तास उलटले तरी देखील हर्षवर्धन सपकाळच्या बाबतीमध्ये ना राहुल गांधींनी ब्र काढलेला आहे, ना महाराष्ट्रामधल्या वरिष्ठ नेते जे काँग्रेसचे आहे त्यांनी देखील जाब विचारला आहे। आमची मागणी आहे हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेसने राजीनामा घ्यायला पाहिजे आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही। ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा अवमान करण्याचं काम त्यांनी टिपू सुलतानची बरोबरी करून केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी माफी तर मागावी, परंतु त्यांनी राजीनामा देखील द्यावा। त्यांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही। माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंच्या सेनेला की रोज सकाळी 10 वाजता बोलणारे आमचे संजय राऊत साहेब आज गप्प का आहेत? संजय राऊत साहेबांनी हर्षवर्धन सपकाळांना प्रश्न विचारायला पाहिजे होता। आजची सकाळ संजय राऊतांची टिपू सुलतानच्या विरोधामध्ये सुरू व्हायला पाहिजे होती आणि आज सामनामधून कुठेतरी लेख बघायला मिळायला पाहिजे होते, परंतु आपण बघत आहोत की आज महाराष्ट्रामध्ये उद्धव सेना देखील लाचार झालेली आहे। ज्या टिपू सुलतानने अनन्य असे अत्याचार हिंदूंवरती केले, हजारो हिंदूंचं धर्मांतरण केलं, ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना हत्तीच्या पायाला बांधून चिरडलं गेलं, हा इतिहास सांगतो। अतिशय क्रूर राजा हा टिपू सुलतान होता आणि त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्रामध्ये करणं यांची हिंमत कशी होतीये। काल एका उपमहापौरने मालेगावमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करताना आपल्याला दिसत आहेत। मी हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करते। त्यांना महाराष्ट्रामध्ये काय आपल्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे। ज्या टिपू सुलतानने हजारो लोकांचं धर्मांतरण केलं, ज्यांनी धर्मांतरण करायला ज्या हिंदूंनी विरोध केला त्यांना हत्तीच्या पायाला बांधून त्यांना चिरडण्यात आलं आणि अशा टिपू सुलतानचं उदात्तीकरण जर महाराष्ट्रामध्ये आम्ही होऊ देणार नाही। हर्षवर्धन सपकाळांचं डोकं फिरलेलं आहे, त्यांना डोकं आहे की नाही हेच तपासायची आवश्यकता आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची तुलना टिपू सुलतानशी करण्याची त्यांची हिंमत कशी होते। नाना पटोले आज शांत आहेत, आज वडेट्टीवार साहेब शांत आहेत, आज काँग्रेसचे बाकीचे सगळे वरिष्ठ नेते आज शांत आहेत आणि उद्धव ठाकरे साहेब देखील शांत आहे। रोज सकाळी 10 वाजता मीडियामध्ये बोलणारे संजय राऊत साहेब हे देखील आज टिपू सुलतानचं उदात्तीकरण महाराष्ट्रामध्ये चालून कसं घेत आहेत हा आमचा त्यांना सवाल आहे आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि आमची मागणी आहे की हर्षवर्धन सपकाळाचा देशामध्ये जर प्रतिप्रेम असेल हिंदूंच्या प्रती आणि ज्या टिपू सुलतानने अतिशय क्रूर हत्या हिंदूंची केली, जर राहुल गांधी असतील त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे। हर्षवर्धन सपकाळांनी या विषयाच्या बाबतीमध्ये देशाची माफी मागायला पाहिजे आणि राहुल गांधींनी तत्काळ हर्षवर्धन सपकाळला त्यांच्या पदावरून हटवायला पाहिजे होतं, परंतु अद्यापपर्यंत काँग्रेसने ते काम केलेलं नाहीये, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाजप आपल्याला आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। काँग्रेसच्या कार्यालयावरती हे संपूर्ण भाजपचे जे पदाधिकारी आहेत आमदार आहेत ते चालत जात असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मडकं फोडून जे आहे ते या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन जगदीश पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।